नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या जीवनातला थोडासा जो काही चित्रपटाचा प्रकार होता तो थोडासा आज उलगडण्याचा प्रयत्न करतो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. कारण हे जीवन जगत असताना फार महत्त्वाची गोष्ट असते की जसजसं आपण आर्थिक व्यवहारामध्ये पडतो, आपल्याकडं आर्थिक जबाबदाऱ्या घरच्या, कुटुंबाच्या, व्यवसायाच्या अनेक माध्यमातून ज्यावेळी आपल्याकडं ह्या जबाबदाऱ्या येत असतात त्यावेळी ह्या समाजामध्ये फार मोठी गोष्ट कुठली असेल तर ईर्ष्या, कॉम्पिटिशन, दुसऱ्याचं बघवत नाही, अशा प्रकारची अनेक माणसं तुमच्या माझ्या जीवनात येऊन गेलेली असतात. आणि ह्या माणसांचा आपण काही वेळेला मी सुद्धा तिरस्कार केलेला आहे. कारण आम्ही चांगल्या मार्गाने चालत असताना सुद्धा ही माणसं आपल्या जीवनात अशा पद्धतीने येत असतात की कधीही यांचा आणि आमचा काही कशाशीही संपर्क आलेला नसतो, तरीसुद्धा ती माणसं सातत्यानं आपलं आडवं येण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्यातून एक फार मोठी ईर्ष्या निर्माण झालेली असते. आणि सुरुवातीच्या काळात मलाही तसंच वाटायचं की माझं व्यवस्थित मी माझ्या मार्गावर असताना ही माझ्याशी काय ईर्ष्या करतात, मला त्याचं वाईट वाटायचं. आणि नकळत माझ्यासुद्धा मनामध्ये थोडंसं ईर्ष्या त्यांच्याविषयी वाटायची. आणि त्यांच्या ईर्ष्येसाठी मी माझा आयुष्यातला तसा अनेक वेळा वेळ वाया घालवला. आणि एक दिवस असंच माझ्या वाचनात आलं की जीवनामध्ये जर ईर्ष्या करायची असेल तर कधीही कुणाशीही, दुसऱ्याशी, तिसऱ्याशी, कुणाशी, मग ते भाऊबंद असतील, गावकी असेल, भावकी असेल, तुमचे कर्मचारी असतील किंवा अन्य कुणीही असतील, ज्याच्या जीवनामध्ये प्रत्येकानं ईर्ष्या करणारी माणसं वेगवेगळी येत असतात. आणि ही माणसं ज्यावेळी जीवनामध्ये येत असतात त्यावेळी मनामध्ये एक वेगळीच आपल्या ईर्ष्या तयार झालेली असते. आणि एक दिवस असा आला की माझं मला कळून चुकलं की ही काहीतरी आपल्या विचारातून चुकीच्या पद्धतीनं निर्णय होत आहेत आणि थोडंसं वेगळं निर्णय घेणं गरजेचं आहे. कारण ईर्ष्या करायची ती कुणाशी करायची, कशासाठी करायची आणि का करायची, हे प्रश्न मला सातत्यानं भेडसावं लागलं. आणि त्याचं एक चांगलं सोल्युशन मला माझ्या जीवनामध्ये मिळालं की खरोखर जर ईर्ष्या करायचीच आहे ना, तर त्या दिवशी मी ठरवले की ईर्ष्या करायचं झालं तर जगाशी कुणाशीही आणि कुणाशीही ईर्ष्या करायची नाही. ईर्ष्या जर करायची असेलच तर मी स्वतःशी ईर्ष्या करायचं ठरवलं. तुम्ही म्हणणार आहेत आता स्वतःशी कशी ईर्ष्या करायची? कारण जीवनामध्ये असे काही प्रसंग माझ्या आलेत की त्या प्रसंगानुसार मी माझा त्या गर्दीत नसेल, त्या अडीअडचणीत नसेल, त्या दुःखात नसेल, त्या त्रासात नसेल, मी माझा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. आणि ह्यामध्ये जे ईर्ष्येला माझ्याशी लोक पडणार होते त्यांच्याकडे मी कधीही लक्ष दिलं नाही. लक्ष दिले ते मी माझ्याकडे लक्ष अशा पद्धतीने देण्याचा प्रयत्न केला की मी काल काय होतो, आज कुठं आहे मी, कालच्यापेक्षा मी स्वतःशी ईर्ष्या केल्यामुळं कालच्यापेक्षा मी आज स्ट्रॉंग आहे का, आणि मला माझ्यापेक्षा चांगला उद्याचा व्यक्ती व्हायचा आहे. ही ईर्ष्या मी माझ्याशी स्वतःशी करण्याचा प्रयत्न करू लागलो. आणि खऱ्या अर्थानं मला कळालं की ईर्ष्या कुणाशी करायची असते. ईर्ष्या ही स्वतःशीच का करायची की जीवनामध्ये तुम्हाला तुमचं जीवन जर सुखी, समृद्धी आणि समाधानी पाहिजे असेल तर तुम्ही कॉम्पिटिशनला उतरल्यानंतर कधीही दुसऱ्याशी ईर्ष्या अजिबात करू नका. तुम्हाला जर ईर्ष्या करायचं असेल, जसं मी माझ्या मनात ठरवलं की मला माझ्याशी ईर्ष्या करायची आहे, तसं तुम्ही तुमच्या स्वतःशी ईर्ष्या करायला शिका. जो
काल मी होतो तो आज आहे का, त्यामध्ये खरोखर माझ्यामध्ये बदल झालेला आहे का, माझ्यामध्ये उद्या बदल होणार आहे आणि मी उद्या कुठं असणार आहे, ही ईर्ष्या मी स्वतःशी केली. आणि त्यातनं एकच उत्तर मिळालं मला, की चांगलं पॉझिटिव्ह उत्तर मला मिळालं, की खरोखर कालच्यापेक्षा आजचं जगणं माझं सुंदर आहे. कालच्यापेक्षा जास्त पैसा नसला तर कालच्यापेक्षा थोडंफार माझ्याकडं आर्थिक पाठबळ चांगलं आहे. आपण आर्थिक बाजूनं भक्कम आहे आणि मला उद्यासुद्धा जे काय संपूर्ण नियोजन घालायचं आहे ते सुद्धा मला चांगल्या पद्धतीनं, कालच्यापेक्षा आज मी बेटर आहे, आजच्यापेक्षा मला उद्या कसं बेटर व्हायचं आहे ती मी माझ्याशी स्वतःशी ईर्ष्या करण्याचा प्रयत्न केला. आणि फार मोठी गोष्ट म्हणजे जीवनामध्ये ईर्ष्या करत असताना की कधीही कुणाचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता चांगल्या पद्धतीनं आपण आपल्या जीवनामध्ये आपला मार्ग कशा पद्धतीनं चांगला सापडेल त्याच्याकडे मी जास्तीत जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न केला. आणि ज्यावेळी मित्रांनो तुम्ही स्वतःशी ज्यावेळी ईर्ष्या करणार आहे त्यावेळी खरोखर तुम्ही जीवनामध्ये तुम्हाला एक लक्षात किंवा शोधून समजल की स्वतःशी ईर्ष्या केल्यामुळं तुमच्याकडं शत्रू नसतात. तुम्ही फक्त तुमचे शत्रू तुम्ही असताय, कारण तुम्हाला बेटर व्हायचं असते. मग तुम्ही व्यवसायात असाल किंवा अन्य कुठल्याही मार्केटिंगला असाल किंवा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जगत असताना जे काही निर्णय घ्यायचे असतील ते निर्णय घेत असताना कालच्यापेक्षा तुम्ही आज बेस्ट आहे का नाही ही ईर्ष्या करणं जीवनामध्ये फार महत्त्वाचं असतं. आणि ज्यावेळी अशा पद्धतीनं आपण आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो ना त्यावेळी खरोखरच समाजामध्ये एक आपली प्रतिष्ठा किंवा आपला एक आत्मविश्वास असतो, तो फार आपला आत्मविश्वास वाढतो की आपणला कालच्यापेक्षा मी आज कुठं आहे आणि उद्या आज कुठं असणार आहे. हे बेटर सोल्युशन आपणला आपल्या जीवनामध्ये सापडलेलं असतं. आणि ह्या सोल्युशनमुळं एकच समजून येतं की आयुष्यामध्ये आपणला छानपैकी प्रगती करायची आहे. त्यामुळं मित्रांनो आयुष्यामध्ये जर ईर्ष्या करायची झाली तर स्वतःशी करणं फार गरजेचं आहे. कारण कालची माझी आर्थिक परिस्थिती आणि आजच्या आर्थिक परिस्थिती जर मी तुलना करत बसलो तर खरोखर मी स्वतःशी ईर्ष्या केल्यामुळं कालच्या आर्थिक परिस्थितीपेक्षा आज कितीतरी पटीने मी चांगले निर्णय घेऊ शकलो. आणि समाजातील इतर जी माणसं आपल्या जीवनामध्ये आडवी येतात, अडीअडचणी निर्माण करतात आपल्या जीवनामध्ये, त्या अडीअडचणीपासून इतका आपण दूर गेलेलो असतो की त्यांचा अडथळा आपल्याला कधीही कुठेही येत नाही. कारण आपण इतकं आपल्या ईर्ष्येमध्ये किंवा आपल्या कामामध्ये व्यस्त असतो. कारण कालचा मी नाही हे मला सिद्ध करायचं असतं. कारण जी गोष्ट माझ्याकडे नव्हती त्या अपेक्षानं मला जे कष्ट करायचं आहे, राबवायचं आहे किंवा प्लॅनिंग करायचं आहे किंवा फ्युचरमध्ये काय करायचं आहे, ह्या नियोजनामध्ये माझं वेळ, दिवस आणि काम हे गेलेलं असतं. त्यामुळं इतर लोकांशी ज्याची काही गरज नाही, म्हणजेच त्याला फालतू गोष्टीत लक्ष घालून ईर्ष्या करण्यापेक्षा स्वतःच्या कामात जर लक्ष घालून आपण आपल्या प्रगतीकडे जितकं जास्त बघता येईल तेवढं जर आपण आपली प्रगती करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःशी जर ईर्ष्या केली तर मित्रांनो माझ्या अनुभवाप्रमाणे की जीवनामध्ये कुठलीही गोष्ट आणि कुठलंही अडथळं तुम्हाला थांबवू शकत नाहीत. कारण तुम्ही जीवन जगत असताना एवढं स्ट्रॉंग झालेलं असताय की काल आलेली अडचण तुम्ही एक संधी म्हणून जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जगण्याचा जर प्रयत्न केला तर अशा एक 1000 अडचणी आपल्या जीवनात येत असतात. आणि त्या ज्यावेळी अडचणी मात करून तुम्ही सक्सेस होताय ना त्यावेळी खऱ्या ईर्ष्येला तुम्ही पेटलेला असता आणि त्यामधनं खरोखर फार मोठे अनुभव घेऊन तुम्ही बाहेर पडलेला असता. अशा पद्धतीनं जर जीवनामध्ये तुम्ही स्वतःशी जर ईर्ष्या करायला शिकला तर खऱ्या अर्थानं आपल्या जीवनातला चांगला मार्ग आपल्याला मिळतो. कधीतरी विचार करून बघा, कधी तुम्ही स्वतःशी अशी ईर्ष्या केली आहे का की माझ्या जीवनात जे मला मिळालं नव्हतं किंवा त्या अपेक्षा आहेत
फक्त मी माझ्या स्वतःचीच ईर्ष्या करणार आहे की कालच्यापेक्षा आज बेटर राहणार आहे, आजच्यापेक्षा मी उद्या चांगला राहणार आहे, उद्या जे आज आहे त्याच्यापेक्षा माझ्याकडे उद्या जास्त असणार आहे. धन्यवाद मित्रांनो.